कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। 3 आठवडे पूर्ण झालेत. Yes. आता आपला 4था आठवडा सुरू होतोय आणि या 3 आठवड्यात तुम्ही बरंच काय काय केलं. आता वेळ आली आहे अजून काहीतरी नवीन शिकायची. सो हा जो आपला आजचा टास्क आहे तो आहे बातम्या. आज आपले सगळे गावरान ब्रो एका पत्रकाराच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहेत. सो आजचा आपला टास्क आहे एक दिवसाचा पत्रकार. त्याच्यानंतर तू स्टुडिओमध्ये न्यूज अँकरची भूमिका घ्यायची आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला जोडीने एक स्क्रिप्ट तयार करायची आहे आणि ती स्क्रिप्ट तुम्हाला कॅमेरा समोर सादर करायची आहे. तुम्ही तयारी करा, आपण भेटू थोड्या वेळाने. ऐक ना नीता, आता त्यांनी जे सांगितलं ना की जो आपल्याला आलंय ऑलरेडी, तर त्याची पण एक रिपोर्ट बनवायची आहे ना. त्याची एक रिपोर्ट बनवायची आहे ना, जे आपल्याला दिलंय त्यांनी, म्हणजे हे दिलंय ना तुम्हाला तसं. तर पण मग त्याचे प्रश्न तर तिकडून आल्यानंतर त्याची उत्तरं येणार ना. मग ते आल्यानंतर एक feel बेसिक करायचं. म्हणजे एक बेसिकनी स्टार्ट करू शकते. जर त्यांनी एक्झाम्पल दिलं ना की चंद्रावरती पाणी आहे, हे सायंटिस्टनी शोध काढलेला आहे, तर ह्याच्यावरती असा असा नवीन शोध आलाय, तर आपल्याला जनतेला काय वाटतं हे आपण जाणून घेऊया. आणि मग ते आज टिकलेलं कसलं सुंदर. है ना. थँक्यू. टिकली लावून मी सुंदरच दिसते. दररोज लावायला दररोज लावू. मी लावेल, पण असं वाटतं की म्हणजे ठीक आहे लावेल. मला आवडतं टिकली लावायला. टिकली लावून मी खूपच असं म्हणजे वेगळाच बोला. तुमची कहाणी मला सांगा. आप ऋषिकेश, पहिली गोष्ट फर्स्ट ऑफ फर्स्ट. अरे इंग्लिश लिहायला म्हणलं आता कसं कळायचं मला. एंटरटेनमेंट. व्हॉट इज इट? एंटरटेनमेंट. इंटरनेट इंटरनेट नाही, इंटरनेट नाही, इंग्लिश मध्ये लिहिल्यात काय. इंटरनेट नाही, एंटरटेनमेंट. आता हा विषय तुला काय करतील माहिती का, तुला स्पॉटमध्ये टाकतील. म्हणजे समज तुला रेल्वे स्टेशनवर टाकतील, तुला कुठेतरी जिथे खूप लोक आहेत, म्हणजे जसं मॉल झालं, गार्डन झालं, पार्क, कुठलंही पार्क मध्ये घेऊन जातील. ठीक आहे. आता तुला जिम आणि डाएट मध्ये तू फनी कसं बनवू शकतोस. तू एका बारीक माणसांना पकडू शकतो, बारीक माणसाला, आणि बोलू शकतो अरे अरे दादा इकडे येतो. तुला बघून तर वाटत नाही की तू जिम आणि डाएट करतोस. आता जिम आणि डाईट वर सगळं रस्त्यावर जाऊन माणसांनी विचारायचं म्हणल्यावर टेन्शन आलं. हे कसं विचारायचं माणसं, ते जरा अवघड होतं. काका तुम्ही तुमच्या टाइम मध्ये जिम आणि डाएट केलेलं का? आजकाल जिम आणि डाएट खूप चालतंय. मी तर पहिलवान आहे, मी तर आखाड्यात करतो सगळं. पण तुम्ही तुमचं सांगा. ठीक आहे. मग एका बारीक, कुठतरी जर बारीक आहे खूप, त्याला पकड, त्याचे थोडा अरे भावा तू जिम करतोस असं दिसतंय खूप तुला बघून. सरकाझम टाक. आणि जो तू आहेस ना तेच दाखवायचं तुला. जो तू नाहीयेस ते नको दाखव. समजला. जो तू इकडे ओढाओढ करतोस, जो इकडे खिचाखिची करतोस, जो आमचे मजाक उडवतोस, ते तू कर. धावू नको लोकांच्या मागे. जरा हंबल राहा. थोडी बॉडी लँग्वेज तुझी खूपच स्ट्रॉंग आहे. थोडी नरम ठेव. थोड्या लोकांना असं आरामात विचार की तुम्हाला काय वाटतं. मग काय धावून जाशील लोकांवरती. धावून कुठे जायचं, पण असं प्रेम कवा केलं नाही हो, त्यामुळे असं वाटतं. बाहेर लोकांशी बोल. लोकांची केच नाही. नाही सिरियस पण आहे, असं काही नाहीये. पण ऐक, माणसं बघून थांबणार कसं मला. थांबणार आहे. अरे थांबा. आम्ही न्यूज रिपोर्टर आहेत. आम्ही या चॅनल. आयडी कार्ड दाखव. आयडी कार्ड दाखव. फाट मग मला काढून थांब. चाल. तेवढं मी हातात, माझ्या हातात दाखव. नाही मला हातात दे. इथे फोकस येतो, इथे शेक बघ. नाही मला दाखव. मी मला बघ, मी स्वतःलाच बघणार.
आयडी कार्ड वरती याचा फोटो होता असा. असा बी नव्हता, झोपलेलो पण झोपत काढलेला photo. झोपेत नव्हता, एकदम पुकी फेस होता, पुकी फेस. विषय पुकी. नमस्कार, मी आहे पुकी पहलवान फ्रॉम चल भावा सिटी. मी आज तुमचं स्वागत करतो आहे आमच्या न्यूज चॅनल मध्ये. कॅमेरामॅन तो मारला पहिला फोटो नीट काढ, झोपत फोटो काढला. गे बस की कुठं ना ते एवढा भारी फोटो होता ना तो, म्हणजे त्याला बघून मी एवढा वेळ हसत होते की मी म्हटलं काय फोटो आहे, म्हणजे कसा हा दिसतो समोर, कसा आहे पैलवान आणि फोटो एवढासा असा. कसं कसं नीट 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 नाही घशात डोळे थोडे बंद होते याचे. नमस्कार, मी आहे शत्रुघ्न मोगरा पावरा आणि आज मी आलो आहे जे जागा सांगतील ते, आणि माझ्याकडे खूपच महत्वाचा विषय आहे ज्याच्याबद्दल अख्ख्या महत्वाचा विषय. बायको माझ्या एक म्हणजे चल बाबा सिटीत या चॅनल. जेव्हा मी टीव्हीवर बघतो न्यूज आणि ते बघून मला असं वाटतं की असं म्हणजे ते बोलणं खूप अवघडच असेल. तिथून मला एक प्रश्न पडलेला आहे, म्हणजे तिथून मला तास 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 सांगू शकतो ना मी. तासामध्ये मला एक प्रश्न आलेला आहे. नाही, ते नाही सांगायचं तुला. तिथे गेल्यावर तुला बोलायचं आहे की नमस्कार मी आहे प्रेस मधून आणि माझं चॅनलचं नाव आहे चल भावा सिटीत आणि माझ्याकडे खूप खूप महत्वाचा विषय आहे आणि तुमच्याकडे 2 मिनिटं असतील ना तर मला बोलायचं आहे की मला तुमची मतं जाणून घ्यायची आहेत. की तुमची मतं जाणून घ्यायची आहेत. मध्ये बोलतील चला चला सांगा लवकर काय ते असं बोलतील. बायकोच्या नमस्कार, मी रिपोर्टर अथर्व जगताप फ्रॉम सिटी न्यूज मधून मी आलोय. किंवा सिटी न्यूज मधून मी आलोय. मी सिटी न्यूज मधून आलोय. तर माझा एक प्रश्न होता तुमच्यासाठी की जर तुम्हाला 1 दिवसाचा मुख्यमंत्री बनायची संधी मिळाली तर तुम्ही सगळ्यात आधी कोणती गोष्ट किंवा कोणता बदल कराल, त्याच्यावरती तुमचं मत काय आहे? मग ते काहीतरी सांगतील, थोडस तरी त्याचं उत्तर माहित असेल तर तो पुढच्याला प्रश्न विचारताना पुढच्याकडून जर चुकीचं उत्तर आलं तर त्याला अजून प्रश्न विचारू शकतो किंवा काय. मग मी तेच त्याला सगळं, त्यात माझं पण डोकं चालत नव्हतं की मी असं त्याला काय काय सांगू, कुठल्या कुठल्या कॅटेगरीतल्या गोष्टी सांगू. म्हणजे मुख्यमंत्र्यांची किती कामं असतात, त्यांना असं वाटतं की रस्त्यावरती खूप खड्डे आहेत तर ह्या खड्ड्यांचं काहीतरी झालं पाहिजे कारण त्यामुळे वाहतूक नियंत्रण जे आहे ते सोयीचं होत नाहीये, ट्रॅफिक होत आहे किंवा बरंचसं नुकसान होत आहे त्या गोष्टींमुळे. म्हणायचं की तुमचं ह्याच्यावरती मत काय, की तुम्ही ह्याच्यावरती काय चेंजेस करू शकता, हे जर तुम्हाला असं वाटतंय तर ते सांगणार आणि मग त्याच्यानंतर जर तुला जर त्यांचा मुद्दा पटत असेल. आता त्यांनी उगाच काहीतरी उत्तर दिलं की मी जेव्हा मुख्यमंत्री होईन तेव्हा मी सरसकट नाही का सगळे खड्डे बुजवून टाकेन. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.